सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझ्या प्रियजनांना हा सुंदरसा समय परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला आहे. तो आपण टाईम वेस्ट न करता त्याच्या वचनाकडे वळूया. प्रियजनांना आजचं वचन आहे रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय. सुंदरसा हेडिंग आहे प्रियजनांना, ख्रिस्ताची व देवाची प्रीती. ख्रिस्ताची आणि देवाची प्रीती. ख्रिस्ताची आणि देवाची प्रीतीपासून आपल्याला विभक्त करू शकणार नाही अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत प्रियजनांनो, ते आपण बघणार आहोत. प्रियजनांनो, कोणत्या त्या वस्तू आहेत त्या ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला दूर करू शकतात? अगदी नाही, मुळीच नाही. ते कोणत्या गोष्टी आहेत ते आपण बघूया. सुंदरशा वचनामध्ये लिहिलं आहे प्रियजनांनो, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? क्वेश्चन मार्क. कोण विभक्त करेल? क्लेश. सगळ्यात पहिले क्लेश. क्लेश म्हणजे काय? दुःख. दुःख. क्लेश म्हणजे म्हणतो ना दुःख आला, अरे बापरे क्लेश. क्लेश, दुःख, आपत्ती. सडन एकदम आपल्यावरती काय काय संकट येतील बघा. क्लेश आपल्याला संबंध. क्लेश म्हणजे दुःख एकदम अकस्मात, आपत्ती, आपल्याला उपासमार. आपत्ती म्हणजे हे ऍक्सिडेंट. आपत्ती. आपत्ती ऍक्सिडेंट एकदम अचानक आपल्यावर येईल. लग्नता. लग्नता म्हणजे आपल्याला तो प्रसंग येईल की आपले कपडे आपले फाटतील. प्रियजनांनो, आपल्याला कपडे नसणार तेव्हा आपण काय म्हणणार? प्रियजनांनो, संकट येतील, दुःख, त्रास येणार, आपल्याला तलवार घेतील मारायला, मरण येणार. तुला मरण देतो आम्ही, नाही तर तुला जीवन देतो. तू येशू मसीला सोड. येशू मसीला तू सोड. येशू मसीचं नाव घेऊ नको, तुला आम्ही जीवन देऊ. प्रियजनांनो, हे मरण आपल्यावर येईल. आपल्याला जीवनापासून आपल्याला मुका लागेल. आणि देवदूत सुद्धा आपल्याला देवाच्या प्रीतीपासून विभक्त करूसाठी येतील. देवदूत म्हणजे हे देवदूत कोण? सैतान. हा देवदूत कोण आहे? आद्यदूत सैतान. हा सैतान आपल्याला छळणार. अधिपती, जगातले अधिपती लोक, वर्तमान, भविष्य, भले म्हणजे ताकदवार लोक म्हणतील येशू मसीला सोड. येशू मसीह कोण आहे? तुमचा देव. चला इकडे. भले आपल्यावरती बळ करते, बळाने, त्यांच्या शक्तीने, त्यांच्या पॉवरने ते लोक आपल्याला छळ करतील. त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल? उंची, खोली, सृष्ट वस्तू. उंची म्हणजे फार उंची आणि खोली. उंची, खोली आणि सृष्ट वस्तू म्हणजे डोळ्याला आपल्याला दिसते ना. आपल्याला आपला स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, प्रभू येशू मसीह आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा आपल्याला डोळ्याने दिसतो का प्रियजनांनो? नाही दिसत. हवा दिसते का आपल्या डोळ्याने? नाही दिसत. पण आपल्याला अनुभव येतो है ना. आपण हवा घेतो ना, हवा खातो, हवा घेतो, ऑक्सिजन आपल्या नाकात, त्याचं जे दिलेलं जीवन, त्याच्या जीवनाचा श्वास त्याने आपल्या नागपुड्यात फुंकलेला आहे. आणि तेव्हा आपण जीवधारी झालो प्रियजनांनो. आणि जगातले लोक आपल्याला म्हणतील तुमचा देव कुठे आहे? आमचा देव हा गुप्तवासी पिता आहे. आपला गुप्तवासी, आपल्याला अदृश्य आमचा परमेश्वर. आपल्या डोळ्याला, आपले डोळे जे पापिष्ट आहेत, आपले डोळे पापाने भरलेले, मलिनतेने भरलेले डोळे, याकरिता आपण त्याला पाहू शकत नाही प्रियजनांनो. परंतु तो आपल्याला पाहतो आणि आपण त्याचा अनुभव घेतो. आणि त्याच्या महान अशा पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आपल्याला म्हणतो की येशू मसीह मेरे साथ है, मेरा जिंदा खुदा मेरे साथ है. प्रियजनांनो, हे सर्व आपल्यावर येतील. एक एक येतील. सृष्ट वस्तू डोळ्यांना दिसणारे चमचम येतील. खोली, उंची, इतके 16 वस्तू आहेत बघा. 16 वस्तूंची याच्यामध्ये देवापाने जिवंत वचनांनी आपल्याला, प्रेषित पाऊलच्या द्वारे आपल्याला दिलेलं वचन आहे. इतके सारे आपल्यावर येतील. तेव्हा तुम्ही काय कराल? तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे.
कापाव्याच्या मेंढरासारखे आम्हाला गणिले आहे. उलट पक्षी ज्यांनी आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी आहोत. काय आहोत आपण? हे सर्व गोष्टीत आहे ना, हे सर्व गोष्टीत आपण महाविजयी आहोत असं देवाचं वचन आहे. महाविजयी म्हणजे त्यांनी सैतानाच्या मृत्यूच्या नांगीला पायाखाली कुटून तो महाविजयी झालेला आहे. आणि त्याच्या महाविजयाने तो आपल्याला, तुम्हाला, मला महाविजयी करेल. प्रियजनांनो, तुमची आणि माझी निवड त्यांनी हारण्यासाठी, फेल व्हायसाठी नाही केलेली आहे. प्रियजनांनो, तो विजयशाली परमेश्वर आहे, तो महाविजयशाली परमेश्वर आहे. आणि तो तुम्हाला, मला त्यांनी विजयी करण्यासाठी निवडलेला आहे. आपल्या जन्माच्या पूर्वी, जगाच्या स्थापनेपूर्वी त्यांनी तुमची आणि माझी निवड केलेली आहे. प्रियजनांनो, आपल्याला शिक्का मारून तू माझा आहेस, तू माझी आहेस असं म्हणून परमेश्वराने आपल्याला सील केलेला आहे. हा शिक्का त्यांनी मारलेला आहे. प्रियजनांनो, हा कोणी घेऊ शकत नाही. तो त्याने दिलेला आहे. त्याच्यापासून, त्याच्या प्रीतीपासून तुम्हाला, मला कोणी विभक्त करू शकणार नाही, कोणी विभक्त करू शकत नाही. प्रियजनांनो, किती महान वचन दिलेले परमेश्वराने. तो महाविजयशाली परमेश्वर तुम्हाला आणि मला विजय करण्यासाठी समर्थवान जिवंत देव आहे. म्हणून भिवू नका, घाबरू नका, हिम्मत बांधा. ते सुंदरसं गाणं आहे. माझी मम्मी आम्हाला लहान असताना म्हणायची, यारो हिम्मत बांधो आगे बढ़, क्रूस को लो निशान, जीतेंगे हम, यारो हारेगा शैतान. यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो, क्रूस को लो निशान, जीतेंगे हम, यारो हारेगा शैतान, जीतेंगे हम, यारो हारेगा शैतान. जी प्रीतीची, जो देव प्रीती आहे, काय देव प्रीती आहे, त्याच्या प्रीतीपासून असं म्हणतो ना, जी खरी आई असती आणि जी खोटी आई असते, त्या खऱ्या आईपासून ते लेकरू जे खऱ्या आईचं आहे, ती खरी आई त्या लेकराचं वाईट पाहणार का? तसा तो खरा आई बाप आहे आपला, तो खरा जिवंत देव आहे. त्याची प्रीती फार फार गहरी प्रीती आहे. त्याची प्रीती म्हणतो ना आपण, त्याची प्रीती इतकी आहे, त्याची मोजमाप नाहीये, नो मेजरमेंट नाहीये त्याच्या प्रीतीचा. प्रियजनांनो, ती आगाध आहे, अपार आहे, असीमा. त्याची सीमा नाहीये की तो किती प्रीती तुमच्यावर आणि माझ्यावर तो करतो. त्याची प्रीती किती खोल आहे, त्याची प्रीती किती गहरी आहे. जितका आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ तितक्या त्या प्रीतीनं तो आपल्याला भरभरून काढतो. त्याच्या आशीर्वादाने आपल्याला भरभरून काढतो. याचा अनुभव मी घेतलाय प्रियजनांनो. आणि छाती ठोकपणे मी म्हणते, परमेश्वर जसा चॅलेंज देतो आपल्याला, तुम्ही माझी प्रचिती घेऊन पहा. प्रचितीचा अर्थ काय? अनुभव घेऊन पहा मी कसा आहे. तुम्ही माझी प्रचिती घेऊन पहा. तो परात्पर परमेश्वर, ज्याने सारा जग बनवलं, ज्याने तुम्हाला मला बनवलेलं आहे, तो म्हणतो की माझी प्रचिती घेऊन पहा की मी किती चांगला आहे, मी कसा आहे, मी किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तुम्ही चॅलेंज देतो तो. आणि मी एक चॅलेंज घेतलेलं आहे. माझी भिस्त माझ्या परात्पर परमेश्वरावर आहे. आणि म्हणून मी स्वस्थ राहणार. मी चिंता करणार नाही की मला काय खायचंय, मला काय घालायचंय, कपडे काय पांघरायचंय, काय खायचंय, मी चिंता करणार नाही. तर मी परात्पर परमेश्वराला निजधाम केले. निजधाम म्हणजे त्याच्या चरणाजवळ मी आलेले, मी पूर्णपणे समर्पित झालेले त्याला. तो मला माझ्या जीवनात काय उत्तम आहे वो बेहतर जानता है, वो बेहतर जानता है. त्याची प्लॅनिंग तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हिताची आहे.
अहितची नाही आहे. अहित म्हणजे वाईटासाठी नाही, तर चांगल्यासाठी. जे उत्तम आहे, जे सर्वात श्रेष्ठ आहे, जे सर्वात उत्तम आहे, जे सर्वात उंच आहे, ते त्यांनी तुम्हाला आणि मला देऊन टाकले. ते सर्वात मोठं बक्षीस त्याने आपल्याला देऊन टाकले. तो म्हणजे त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र, एकुलता एक प्रिय पुत्र, परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी देऊन टाकले. आता आम्हाला काय हवंय प्रियजन? याच्यावर अजून काय मोठं आहे? जे सर्वात श्रेष्ठ, जे सर्वात मोठं आहे, ते तिने देऊन टाकलेलं आहे. आता तुम्हाला मला आपला टर्न आहे. आता त्यांनी करून दाखवलं त्याची प्रीती. आता माझा आणि तुमचा टर्न आहे की आपण त्याच्यावर प्रीती कशी करतो, कशी प्रीती करतो. एकमेकांना प्रीती करा, आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा, त्याचं वचन आहे, त्याची आज्ञा आहे आपल्याला. जशी प्रथम आज्ञा देवावर प्रीती करा आणि दुसरी आज्ञा शेजाऱ्यावर प्रीती करा. शेजारी म्हणजे जो संकटात आहे, आपल्याला दिसत आहे तो संकटात आहे. आपला शेजारी म्हणजे आपल्या बाजूला जो राहतो, घराच्या बाजूला राहतो, तो शेजारी नाही. तो आहे शेजारी, परंतु जो आपल्या संगती आहे. समजा फॉर एक्झाम्पल ट्रेनमध्ये कोणी संकटात आहे, कोणी दुःखात आहे, कोणी काय परिस्थिती आहे तुम्ही बघत आहे, ते आठवण करून त्याच्यासाठी प्रार्थना करा. त्याला परमेश्वराचा सुसमाचार सांगा. सुसमाचार काय सांगायचं आहे? फक्त देवप्रीती आहे. यीशु मसीह आपसे बहुत प्यार करता है मैडम, सर आपसे यीशु मसीह बहुत प्यार करता है. दुसरं काय नाही सांग. तो मानो या न मानो, त्याच्या कानात आपण एक वचन म्हणू. जसं शैतान त्या आदामाला त्याच्या कानात, हवेच्या कानात येऊन बोलला, बघ तो किती मोहक फळ आहे, बघ किती गोड आहे, किती सुंदर फळ आहे, खाऊन बघ, तू मरणार नाही. देव खोटं बोलला, पण त्यांच्या कानात त्यांनी देवाच्या विरुद्ध त्यांना केलं. तुम्ही मरणारच नाही बोलला. आणि हवाबाईनं देवाच्या आज्ञेचा भंग केला. आदाम हवाने दोघांनी फळ खाल्ले आणि ते देवाच्या गौरवाला मुकले. गौरवाला मुकले म्हणजे काय? देवाचा गौरव करण्यासाठी त्यांचा जो हे होतं, त्यांचं जे व्हॅल्यू होता की देवाच्या स्वरूपाचं परमेश्वराने त्यांना बोलवलं आणि ते गौरव करण्यासाठी, देवाचा गौरव करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला बोलवलं. आणि तेच गौरव त्यांनी मुकले. आज्ञाभंग करून ते गौरव करण्यासाठी, देवाचा गौरव करण्यासाठी मुकले. बघा या वचनाचा पण किती गहरा अर्थ आहे प्रियजनांनो. असा महान परमेश्वराच्या प्रीतीपासून ह्या सर्व जगातल्या सर्व गोष्टी काय आपल्याला विभक्त करू शकतात? मुळीच नाही. तो महाविजयी परमेश्वर तुम्हाला आणि मला विजयी करण्यास समर्थवान जिवंत देव आहे. केवळ आपला विश्वास मजबूत पाहिजे त्याच्यावर की माझा येशू मसीह खरा जिवंत देव आहे. तो मेला नाही, तो मेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो मेलेल्यांमध्ये उठणारा प्रथम फळ आहे प्रभू येशू मसीह. तो आज स्वर्गीय पिता परमेश्वराच्या उजव्या हाताला बसलेला आहे आणि तो पुन्हा येणारे आम्हाला नेण्यासाठी. प्रियजनांनो, काय तुमची आणि माझी आज तयारी आहे काय? प्रियजनांनो, आज तुम्ही आणि मी तयार आहात का की मी परमेश्वरा तुझ्या संगती येण्यास मला लायकीचं बनव, तुझ्या समोर उभं राहण्यास लायकीचं बनव. तू जो पवित्र 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 परमेश्वर आहेस, तुझा एकमात्र खरा जिवंत देव आहेस, तुझ्या संगती येण्यास मला तयार कर. मला तुझ्या लायकीचं बनव. मला सोडून टाकून विसरून जाऊ नको. जसं त्या चोराने शेवटच्या घटकेस तुला ओळखलं आणि तुला विनंती केली की हे प्रभू, जेव्हा तो आपल्या संपूर्ण राज्य वैभवानिशी माझी आठवण कर. प्रियजनांनो, आज तुम्ही आणि मी तयार आहोत का? परमेश्वरा, तू आम्हाला तयार कर तुझ्या समोर उभं राहण्यासाठी, तुझ्या संगती येण्यासाठी. आणि आम्हाला विसरून सोडून जाऊ नको. आम्हाला तुझ्या संगती विजयवीर कर. तुझ्या संगती येण्यासाठी विजयवीरचं वरदान दे.
ही लहानशी विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावाने मागते, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वर तुम्हाला आणि मला विजयवीर करो आणि त्याच्या संगतीने हो, तेव्हा तुमची आणि माझी भेट होईल. प्रियजनांनो, एकमेक आपण त्याची स्तुती, त्याची आराधना, त्याचा गौरव करूया. त्या गौरवाला, ते गौरव करण्यासाठी त्याने आपल्याला बनवलेलं आहे. ते गौरव आपल्याला मुकायचं नाहीये, कोणाला विकायचं नाहीये. तर ते गौरव आपल्याला करायचंय, त्याचं देवाचं गौरव, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाचं गौरव, प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव, पवित्र आत्म्याचा गौरव आपण करत विजयवीर होऊया. आमेन.